नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र आणि आताची मोठी बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली की नाही हे अद्याप माहिती नाही, पण दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झाली, या भेटीमध्ये नेमकं काय झालं? जवळपास 20 ते 25 मिनिटं या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आपल्यापर्यंत समजली। निखिला, प्रफुल्ल पटेल देखील यावेळेला उपस्थित होते। राज्यातली सद्यस्थिती, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात जी काही विरोधक मागणी करतात त्या संदर्भात आणि त्याचबरोबर दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आतापर्यंत समजते। जवळपास 25 मिनिटं या तिन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झालेली आहे। निखिला, धन्यवाद संदीप। एकूणच माहितीबद्दल। राजकीय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता, मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात काही चर्चा झाली का या संदर्भात अधिक माहिती नाही।